नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. नुकतंच कुरोपूरला 50वा दत्तयागानिमित्त जाऊन आलो. 2 रात्र मुक्काम होता. फार बरं वाटलं की लॉजमध्ये जागा मिळणार नाही, थोडी गैरसोय होईल. परंतु तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर जाणवलं की लोक देवाच्या दारात थांबत नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरीच लोक दर्शनाला येत होते, जात होते. परंतु संध्याकाळी 7 नंतर आमच्या ग्रुपशिवाय मंदिरात आणि आम्ही ज्या ठिकाणी आश्रमामध्ये थांबलो त्या ठिकाणी आमच्याशिवाय कोणी नव्हतं. वास्तविक पाहता देवाच्या दारात थांबण्यासाठीच जायचं असतं हे बरेच भाविक विसरून जातात. देवाच्या दारात थांबण्यासाठीच जायचं असतं. थोडी गैरसोय होती आणि देव काही सहजासहजी भेटत नाही. आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध असताना आपण देवाच्या दारात थांबत नाही. पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, संतांनी किती हालापेष्टा केल्या असतील, त्याच्या 1% आपल्याला हालापेष्टा नाहीत. सगळ्या सोयी आहेत, तरी लोक देवाच्या दारात थांबत नाही. हे खरं विचार करण्यासारखं आहे. 1 रात्र तरी देवाच्या दारात थांबायला पाहिजे. कुरोपूरला थोड्या गैरसोयी आहेत, पण वातावरण एवढं सुंदर आहे की उपासनेसाठी कुरोपूरसारखं स्थान नाही. 2 पैसे खर्च होणार, लोक पैसे वाचवतात, राहत नाहीत, कुठेतरी दुसरीकडे जाऊन थांबतात की जिथं चांगल्या सोयी आहेत. उपासना तर करत नाहीत. मुळात अनेकांना कुरोपूरला काय हे सुद्धा माहीत नाही. कुरोपूरला दत्त महाराजांचे जे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांची ती अनुष्ठान भूमी आहे. जन्म झाला पिठापूरला, 16 वर्षे पिठापूरला राहिले. 1320 साली जन्म, 1336पर्यंत पिठापूरला राहिले आणि त्याच्यानंतर महाराज कुरोपूरला 14 वर्षे राहिले आणि त्या समोरच्या कृष्णा नदीमध्ये महाराज गुप्त झाले. ती त्यांची तपोभूमी आहे. त्या मंदिरात पादुका नाहीत, त्या मंदिरात मूर्ती नाही. सकाळी अभिषेकानंतर अलंकार पूजा केली जाते आणि तिथं आपल्याला जे दिसतं तर ते काही वेळा अवतार करतात आणि त्या पीठाचं दर्शन घेण्यासाठी जायचं असतं. अत्यंत पवित्र जागा, गर्दी नाही, गोंधळ नाही. अलीकडे थोडं काही वेळा गर्दी असती, ती 100, 200, 250 लोकांची, कारण लोक वास्तव्याला थांबत नाही. अनेक आम्हाला चांगले अनुभव आलेत. मी यापूर्वी सांगितले आहे, अधूनमधून जे घडलं ते सांगल. पण माणसं किंवा भक्त मंडळी कुरोपूरला राहत नाहीत. खरं म्हणजे देवाच्या दारात राहिल्यानंतर एक ताकद येते, एक ऊर्जा येते आणि कदाचित पूर्वपुण्यामुळे आपल्याला एक चांगला अनुभव येतो किंवा दत्त महाराज कोणत्या तरी रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात. परंतु लाखो भाविक येतात जातात, या संधीचा फायदा घेत नाहीत. मला फार चांगले अनुभव आले. दत्त महाराजांचं दर्शन झालं, मला आशीर्वाद दिला. परंतु काल परवा मी जे पाहिलं ते पाहून थोडं दुःख झालं की लोक देवाच्या दारात थांबत नाहीत. पण देवाच्या दारात थांबल्यानंतर जो आनंद आहे, जे आपल्याला पुण्यकर्म करायला सुरुवात होते ज्या ठिकाणाहून, त्या ठिकाणी थांबलं तर परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. अन्यथा लोक देवाच्या दारात जातात आणि नंतर बऱ्याच वेळेला ते हॉस्पिटलमध्ये वास्तव्य करताना आढळतात किंवा दिसतात. आज तुम्ही टाळताल, आज तुम्ही जाणार नाही, चांगली संधी वाया घालवताल आणि तुम्हाला नियतीनंतर मग हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल किंवा तुम्हाला तिथं ठेवलं जाईल. देवाच्या दारात गेल्यानंतर देवाचा सहवास वाढवा आणि सहवासानंतर संबंध वाढतात आणि संबंध वाढल्यानंतर देवावर दृढ श्रद्धा होती आणि त्याच्यानंतर मग आपल्या मनातील भीती निघून जाते. काही गर्दीचे स्थान आहेत, तिथं राहता येत नाही, तरी देखील आता देवाच्या दारात गेल्यानंतर सर्व गोष्टी तडजोड करून आपण त्या स्वीकारायला पाहिजेत. सध्या कुरोपूर स्थान अत्यंत शांत आहे, पिठापूर अत्यंत शांत आहे. अगदी 100, 150, 200च्या वर लोक नसतात, पण तिथंसुद्धा माणसं राहत नाहीत आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत नाहीत, याचा खेद होतो. पिठापूरचे जे पीठाधिपती होते श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थांचे परमपूज्य आदरणीय रामस्वामीजी, जे मला वारंवार सांगायचे की तुम्ही या, 3 ते 7 दिवस राहा. कोणी येणार असेल तर 3 ते 7 दिवस तिथं थांबायला सांगा.
बालरूपात श्रीपाद श्री वल्लभ आशीर्वाद देतील. कारण या कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. तिथं सोयी आहेत, 3 दिवस राहायला हरकत नाही, 7 दिवस राहायला हरकत नाही. कुरोपूरला सुद्धा बऱ्यापैकी सोयी आहेत, पण लोक एवढ्या निसर्गरम्य वातावरणात केव्हा येतात, केव्हा जातात, काय करतात काहीही कळत नाहीत. उपासना नाही, प्रदक्षिणा नाही. वाईट वाटतं की श्रीपाद श्री वल्लभ त्यांना बोलवतात आणि त्यांच्या हातून सत्कर्म घडत नाही. आणि सत्कर्म घडलं नाही तर या मनुष्य जीवनाला काहीही अर्थ नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर व्हायचं असेल, सुखदुःखाच्या चक्रातून जर बाहेर व्हायचं असेल तर श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला कुरोपूर पिठापूरला बोलवतात. अनेक जण जातात, परंतु या सुवर्ण संधीचा ते फायदा घेत नाहीत. शेवटी त्यांचं प्रारब्ध. पण सांगावं वाटतं की कुरोपूर आणि पिठापूर हे नुसते जाऊन येण्यासारखी स्थानं नाहीत. तिथं 3 ते 7 दिवस वास्तव्य करा. कारण नसताना किंवा खोटेपणाने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये महिना 15 दिवस राहावं लागतं. आता जर तुम्ही देवाच्या दारात राहायचं टाळलं तर कदाचित भविष्यात नियती तुम्हाला क्षमा करणार नाही, ती तुम्हाला दवाखान्यात ठेवून घेईल. हे काही संकेत असतात. भाविकांनी जाण्यापूर्वी विचार करावा आणि तिथं गेल्यानंतर जास्तीत जास्त उपासना करावी आणि श्रीपाद श्री वल्लभांबरोबर संबंध वाढवावे, एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.